नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 डिसेंबर 2024 अर्थात संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग धृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो भव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:37 ते 2:58 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:52 ते 12:40 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:13 ते 9:34 आणि यमगंड काळ सकाळी 10:55 ते 12:16 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर युती योग करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल आणि चतुर्थातील नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. याचप्रमाणे मकरेतला शुक्र हा वृषभेतल्या हर्षलशी त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र भाग्य सणामध्ये भ्रमण करेल आणि व्ययातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. याचप्रमाणे दशमातला शुक्र आणि द्वितीयातला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात करू नका. कुठल्याही कामाची सुरुवात सुद्धा करू नका. उलटपक्षी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. मानसिक तणाव थोडा जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला ताजंतवाना जाणवू शकेल. तुमचा मूड सकारात्मक दृष्ट्या बदलेल. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही अनपेक्षित अशा घटना की ज्या सकारात्मक असतील घडू शकतील. काही चांगल्या संकल्पना तुमच्या समोर येतील. त्यावर जरूर काम करा. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही चांगले फायदे तुम्हाला मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. भाग्यातले शुक्र आणि तुमच्याच राशीतला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचमुळे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहेत. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या हातून होतील. त्याचप्रमाणे भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. काही चांगल्या संकल्पना सुचतील. जरूर त्यावर काम करा. अनपेक्षित लाभ मिळणं किंवा मनातल्या जी कामं असतील, इच्छा आकांक्षा आहे त्याची पूर्ती होणं अशा प्रकारचे काही चांगले उत्तम अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्यासाठी निश्चित मिळतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
दुपारी 3:46 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या अष्टमात असणारा शुक्र हा वेळातल्या हर्षल बरोबर त्रिकोणी करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कागदोपत्री व्यवहारापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. याचप्रमाणे राशीच्या सप्तमात असणारा शुक्र हा लाभातल्या हर्षल बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील आणि शुभफलदायी सुद्धा असेल. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळताना दिसतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आरंभ करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. तुमचा जो मूड असेल, तुमची जी मानसिकता असेल त्यामध्ये काही नकारात्मक बदल सुद्धा दिसून येतील. महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात करू नका. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी उत्तम असणार आहेत. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही चांगल्या संकल्पना तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या नेपच्यून बरोबर केंद्रयोग करणार आहे. तुमच्या षष्ठातल्या शुक्राबरोबर दशमातला जो हर्षल आहे तो त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडासा घरात राहून आराम करण्याचा प्रयत्न करा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल निश्चित दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचा वेळ चांगल्या प्रकारे जाईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काय महत्त्वपूर्ण गोष्टी घडामोडी घडू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. पंचमातला शुक्र आणि भाग्यातलं हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता दुपारपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. थोडंसं वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद दिसून येतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. खास करून जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. चांगले काही आर्थिक लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 2थ्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र तुमच्या 3ऱ्यात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या नेपच्यून बरोबर केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातला शुक्र आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये मिळते. काही चांगल्या इन्व्हेस्टमेंटच्या संधी सुद्धा समोर येऊ शकते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल, प्रवास वगैरे होईल, ट्रॅव्हलिंग होईल. काही महत्त्वपूर्ण कामं तुमच्या हातून होऊ शकतील. मात्र कमिटमेंट आणि प्रॉमिस पासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील.
येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वास्तूच्या संदर्भात, घराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामं होण्याची शक्यता राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेपच्यून बरोबर केंद्र कर. तृतीयातला शुक्र आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर त्रिकोणी करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहारावरती थोडंसं काळजी घ्या. खर्च आणि गुंतवणूक यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरत जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातला शुक्र आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये ताण तणाव, स्ट्रेस, टेन्शन जास्त प्रमाणात जाणवतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जास्तच प्रमाणात ताणले जातील. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा जो मूड असेल त्याच्यामध्ये सकारात्मक बदलाव दिसून येईल. काही चांगले प्रसंग किंवा चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील. तुमच्यामधला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दुपारनंतर आज साधारणतः येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण गोष्टी होऊ शकतील की ज्या सकारात्मक असू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीतला शुक्र आणि पंचमातला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लाभेल. याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण व्यवहार तुमचे होतील. तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. काही चांगले महत्त्वपूर्ण गोष्टी सुद्धा मार्गी लागण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र ताणतणावामध्ये भर टाकणाऱ्या काही गोष्टी होतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असेच असणार आहेत. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. अनपेक्षितपणे काही लाभ होतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. तुमचे जे कार्यक्षेत्र असेल, करिअर असेल त्या संदर्भातल्या नवनवीन घडामोडी की ज्या शुभफलदायी असतील, अनुभवास येतील. काही चांगल्या संकल्पना सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती करणार आहे. संध्याकाळी दुपारी 3:46 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. याचप्रमाणे व्ययातला शुक्र आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशा काही गोष्टी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घडू शकतील. तुमचे सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्याबरोबर सुद्धा नातेसंबंध चांगले राहतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भातले व्यवहार करताना थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी उत्तम राहतील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. काही चांगला उत्तम इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दुपारी 3:46 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर केंद्र करणार आहे. याचप्रमाणे लाभातला शुक्र आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील. काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. काही चांगले उत्तम लाभ मिळतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. अनपेक्षित लाभ मिळू शकतील. काही रेंगाळलेली कामं तुमची अचानकपणे मार्गी लागू शकतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.